Hello everyone. So we are discussing the chapter mechanical properties of fluids. So in that chapter today we are going to discuss about surface tension. Okay. So surface tension, it is a property of liquid. A liquid ची property आहे. So surface tension does not possess to gases. Gases ला ह्याची property नसते. So we are saying fluids. Fluids मध्ये काय म्हटलं होतं आपण? लिक्विड आलं, गॅसही आलं आणि प्लाझ्मा पण आलं. पण हे जे प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन जे आपण म्हणत आहे हे प्रॉपर्टी फक्त लिक्विडला राहणार. सो इट डझंट पोजेस फॉर गॅसेस साठी राहणार नाही. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्याची बिहेवियर का म्हणतो आपण सरफेस मध्ये टेन्शन आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार. आणि काही कन्सेप्ट जे असतात सरफेस टेन्शनला समजून घेण्यासाठी काही कन्सेप्ट आहेत, काही पॉइंट्स आहेत, ते आपण समजून घेणार आज. ओके. नाउ सी, वी ऑलवेज सी, आपण प्रत्येक वेळेस पाहतो असं की जे लिक्विडचा जो ड्रॉप आहे तो शेप कसा असतो, स्पेरिकल. जेव्हा पाऊस पडतो आणि तो जो पडलेला पाऊस आहे पानावर वगैरे पडतो, झाडाच्या पानावर वगैरे पडतो, सो वी सी दॅट द शेप ऑफ दॅट ड्रॉप when we after rain is gone, and when we see that the drop of that shape of that drop is like what, spherical असतो. का असतो ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ सरफेस टेन्शन. ओके. आणि आपण बघतो की जे छोटे इन्सेक्ट्स असतात, जे फ्लाईज वगैरे असतात, छोटे छोटे किडे वगैरे असतात, ते काय होतात, जे पाण्याचं सरफेस असतं त्याच्यावर चालू शकतात. ओके. सो वाय दिस हॅपन्स, हे सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज डिस्कस करणार. सो ऑल दिस थिंग्स हॅपन्स ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळेच काय होत आहे, हे सगळ्या गोष्टी होत आहेत. मग हे का होते असं बघा. सी, लिक्विडची टेंडन्सी अशी असते की सरफेसवर टेन्शन राहणार. आणि हे सपोज लिक्विड आहे. ओके. सो ऍट दिस लेवल, ह्या लेवलवर काय राहणार, सरफेसवर टेन्शन राहणार. ते का राहते, का सरफेसवर टेन्शन राहते, दॅट वी आर गोइंग टू सी. ओके. नाउ जस्ट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट देयर इज अ टेन्शन ऑन दिस सरफेस. या सरफेसवर लिक्विडचा जो ओपन सरफेस आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, ऍट दॅट सरफेस देयर इज अ टेन्शन. ओके. नाउ सी, हे जे टेन्शन आहे त्याच्यामुळे काय होतं, हा जो सरफेस आहे ना, हा जो सरफेस आहे लिक्विडचा, तो स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो. इट बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. मेम्ब्रेन म्हणजे असं ओढणे, असं परत आहे की नाही. जसं आपण बलूनला एअर ब्लो करतो, जेव्हा वी ब्लो द बलून, ओके, व्हॉट हॅपन्स, द बलून स्टार्ट्स टू फ्लो, इट स्टार्ट्स टू ब्लो. ओके. तो फुगतो. जेव्हा आपण त्याच्यावर हवा भरतो बलून मध्ये, तो फुगणार. तर जेव्हा आपण हवा भरत आहे, त्याची जे परत आहे, बाहेरची जे परत आहे, ती कशी होत आहे, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. तिथं पण टेन्शन येत आहे. आणि पहिले ते जवळ होतं बलून, जेव्हा आपण एअर टाकत त्याच्यात, तर त्याच्यात काय होणार, ते स्ट्रेच होतं, एक मेम्ब्रेन सारखं तयार होतं. ओके. सो सेम इथं पण आहे. इथं पण हा जो सरफेस आहे, इथं पण एक टेन्शन आहे सरफेसवर. देयर इज अ टेन्शन ऍट दिस सरफेस ऑफ लिक्विड. सो ड्यू टू दॅट, आता पावसाचं पाणी का स्फेरिकल असतं, ठीक आहे. पावसाचं पाणी पडलं की कोणताही ड्रॉप असू द्या किंवा सोप बबल असू द्या, जे आपण लहानपणी खेळत होते, जे बबल्स आपण काढत होतो सोपचे, ओके, ते पण कोणत्या शेपचे असतात, स्फेरिकल शेपचे. का असतात, ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. सो काय होते, ते जे सोप बबल्स असतात, जेव्हा आपण ते किंवा एअरचे जे लिक्विडचे जे ड्रॉप असतात, ते जेव्हा काही प्रमाणात उरतात, तर प्रत्येक बाजूला ते स्ट्रेच होते. आणि लिक्विड जे आहे त्याची टेंडन्सी काय आहे, प्रत्येक जे जे सरफेस त्याच्या एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, ओके, जे सरफेस त्याच्या एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल ते काय होणार, स्ट्रेच होणार. तो प्रत्येक बाजूला ते स्ट्रेच होईल. जसं आपण फुगाला जर हवा देत असेल तर ते प्रत्येक बाजूने काय व्हायला, स्ट्रेच व्हायला. ओके. आणि कोणता शेप घ्यायला, स्फेरिकल शेप घ्यायला. तसंच इथं पण व्हायला. इथं पण काय व्हायला, जेव्हा लिक्विड जे आहे पूर्ण जर बाजू, सगळी बाजू जर त्याची एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, इफ एव्हरी पार्ट ऑफ दिस आउटसाइड पार्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर, देन इट स्टार्ट टू स्ट्रेच होणार. प्रत्येक पार्ट, सगळ्या बाजूने काय होणार, ते स्ट्रेच होणार.
आणि ते स्ट्रेच होत असल्यामुळे कोणता शेप घेतात आणि स्पेरिकल शेप घेतात. ओके, पहा सपोज हे पान आहे याच्यावर हे जे ड्रॉप आहे ते लिक्विडचा ड्रॉप. ओके, सो वी आर सेइंग दॅट इथं काय म्हणत आहे आपण, हे स्पेरिकल शेप आहे. काय घेतलेला आहे, स्पेरिकल. का घेतलेला आहे, कारण हा जो सरफेस, हा जो लिक्विडचा सरफेस आहे, इथं पण पाणी आहे, आतमध्ये पण थोडस पाणी आहे, पण हा जो सरफेस आहे दिस इज ऑलवेज इन ओपन सरफेस आहे ना. हा जो सरफेस आहे तो काय ओपन सरफेस आहे. ओके, सो हे आतमधलं सरफेस आहे, हे लिक्विडच्या आतमधलं आहे आणि हे बाहेरचं सरफेस आहे. हे बाहेरचं सरफेस जो आहे तो काय व्हायला स्ट्रेच होतो. ओके, ते का स्ट्रेच होत आपण समोर बघणार, हे सगळे डिस्कस करू. पण ते स्ट्रेच होत आहे, प्रत्येक सरफेस हा सरफेस काय होणार, स्ट्रेच होण्यासाठी प्रयत्न करत आहे, म्हणून ते कोणता शेप घेत आहे, स्पेरिकल शेप. ओके, सो लाईक बलून, व्हेन वी ब्लो एअर इन इट देन इट स्ट्रेचेस. ओके, मग ह्या मेम्ब्रेनवर, ह्या स्ट्रेचच्या मेम्ब्रेन जे तयार झालेलं आहे, पतलंसं स्ट्रेच मेम्ब्रेन जे तयार झालेलं आहे, त्याच्यावर जे छोटे इन्सेक्ट्स असतात ज्याची डेन्सिटी वगैरे कमी असते ते चालू शकतात. आणि पाणी सरफेस जर पाणी असेल नदीमध्ये, पण काही इन्सेक्ट छोटे छोटे जे असतात ते वरच्या लेवलवर, नदीच्या जे वरचं सरफेस आहे त्याच्यावर चालू शकतात. का, वरचा जो लेवल आहे तो स्ट्रेच मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो. सो इट बिहेव्स लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन. त्यासाठी म्हणून जे छोटे डेन्सिटीज आहेत, डेन्सिटीचे जे इन्सेक्ट्स वगैरे असतात ते काय होतात, पाण्यावर वगैरे चालू शकतात. आणि स्पेरिकल शेप का असतो, बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. ओके, सो हिचा प्रत्येक जो सरफेस आहे लिक्विडचा तो स्ट्रेच होत आहे, म्हणून तो कोणता शेप अक्वायर करतो, स्पेरिकल शेप. ओके, सो लेट्स सी सरफेस टेन्शन काय आहे पाण्यामध्ये किंवा लिक्विड मध्ये, हे जे प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शनची काय आहे ते आपण बघणार. ओके, सो नेक्स्ट टॉपिक इज मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. लिक्विड मध्ये और इन वाटर मॉलिक्युल्स तर राहणार है ना. सो ऑल दिस लिक्विड इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. कशाने बनलेला आहे, मॉलिक्युल्स. तर ते तर राहणारच. मग त्याची ती थेअरी बघणार, मॉलिक्युल्सची काय बघणार, थेअरी. मग त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत ते पहिले समजून घेणार आणि नंतर आपण समोर जाणार. ओके, सो ऑल वी आर गोइंग टू कम हियर. ओके, सो बिफोर दॅट वी हॅव टू सी what is intermolecular. so first topic that is comes in molecular theory. या molecular theory of surface tension मध्ये पहिला टॉपिक येतो intermolecular force. ओके, फोर्स तर माहिती आहे आपल्याला, फोर्स कशाला म्हणणार, इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे मॉलिक्युल्सच्या मॉलिक्युल मध्ये जे फोर्स आहे ना, हे जे सपोज मी लिक्विड इथे घेतलेलं आहे किंवा वॉटर जे घेतलेलं आहे, तर कंटेनर मध्ये काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये इन्फायनाइट मॉलिक्युल्स आहेत. देयर आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स that we can't count. Yes or no? So there are number of molecules inside this liquid. Okay, so we can say that in between these molecules, okay, suppose हे central एक molecule असेल, इथे बाजूला खूप सारे molecules मध्ये काय राहणार, force राहणार. So there is a force between two molecules. Okay, so तशाला आपण काय म्हणणार, intermolecular force. त्या intermolecular force चे दोन प्रकार दिलेले आहे. एक आहे cohesive force and other one is adhesive force. सोपा आहे एकदम. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय आणि अडेसिव्ह फोर्स म्हणजे, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय, द फोर्स बिटवीन द मॉलिक्युल्स इन सेम सबस्टन्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, सपोज हे वॉटर आहे, वॉटर मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, खूप सारे मॉलिक्युल्स आहेत असे. सपोज वी आर कन्सिडरिंग इट एज अ, सो देयर आर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो देयर इज अ फोर्स बिटवीन दीज टू मॉलिक्युल्स. याच्यावर जे मॉलिक्युल्स आहेत हे सगळ्यामध्ये काय फोर्स आहे. आणि हे वॉटर मध्येच आहे की नाही ना, हे जे वॉटर आहे त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यामध्ये फोर्स आहे. म्हणजे वॉटरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्येच फोर्स आहे. म्हणजे सेम सबस्टन्स मध्येच मॉलिक्युल्सचा जो फोर्स असेल त्याला आपण काय म्हणणार, कोहेसिव्ह फोर्स. याच्या अपोजिट काय राहणार, अडेसिव्ह फोर्स. सपोज आता हे वॉटर आहे, त्याच्यामध्ये मी सॉल्ट टाकलं, ठीक आहे, सॉल्टचे मॉलिक्युल आणि वॉटरचे मॉलिक्युल त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार, अडेसिव्ह फोर्स. किंवा
हे वॉटर मॉलिक्युल्स आणि ग्लास ज्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जो फोर्स आहे, आणि इथं 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 ग्लास आहे, सपोज इथं ग्लास आहे आणि इथला जो वॉटर आहे ह्याचे इथं जे मॉलिक्युल्स आहेत आणि हे ग्लासचे जे मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तशा फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणणार, अडेसिव्ह फोर्स. म्हणजे डिफरंट सबस्टन्स, म्हणजे एका सबस्टन्सचे मॉलिक्युल नाही, दोन डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्युल मध्ये जे फोर्स आहे त्याला आपण काय म्हणणार, अडेसिव्ह फोर्स. ओके, कोहेसिव्ह म्हणजे सेम सबस्टन्स मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, जसं वॉटरचे मॉलिक्युल्स मध्ये जो अट्रॅक्शन आहे किंवा दुसऱ्या लिक्विड सबस्टन्सच्या सेम मॉलिक्युल्स मध्ये जो अट्रॅक्शन आहे त्याला कोहेसिव्ह. आणि जे डिफरंट आहेत सबस्टन्स आणि त्या डिफरंट सबस्टन्सच्या मॉलिक्युल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण काय म्हणणार, अडेसिव्ह फोर्स. ओके, सो कोहेसिव्ह फोर्स कशात जास्त राहणार, लिक्विड मध्ये राहणार की सॉलिड मध्ये? ऑब्विसली कशामध्ये राहणार, सॉलिड मध्ये. ओके, सॉलिड मध्येच जास्त राहणार कारण तिथे डेन्सिटी जास्त असते. ओके, सो कोहेसिव्ह फोर्स और अडेसिव्ह फोर्स आर मोर इन सॉलिड, नॉट इन लिक्विड. ओके, लिक्विड मध्ये पण राहणार पण सॉलिड च्या कंपेअर मध्ये काय राहणार, कमी राहणार. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे दोन प्रकार आहेत, कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह. नेक्स्ट आहे, आता आपण लिक्विडचं डिस्कस करणार, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. जेव्हा लिक्विड आता मी वॉटर इथं कन्सिडर करत आहे, ओके, तर त्याची रेंज किती राहणार? असं राहणार का, हे लिक्विड आहे आणि इथं एक मॉलिक्युल आहे, इथं एक मॉलिक्युल आहे, तर यांच्या दोघांमध्ये पण अट्रॅक्शन राहणार का? असं काही होणार नाही. आपण बघतो ना मॅग्नेट जेव्हा आपण वापरतो तर इथं दोन छोटे छोटे मॅग्नेट केले तर ते अट्रॅक्ट होणार का? नाही. सो दे शुड कम इन देअर रेंज, है ना. ते जे दोन मॅग्नेट आहेत ते दोन त्यांच्या रेंज मध्ये आले पाहिजे तेव्हाच ते अट्रॅक्ट होणार. असे एवढे दूर ठेवले आणि ते अट्रॅक्ट होणार का? नाही. इथं पण तसंच आहे, एक रेंज दिलेली मॉलिक्युल्स, है ना. सपोज दोन मॉलिक्युल्स आहेत, ह्यांच्या दोघांमध्ये 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके, म्हणजे खूप कमी, व्हेरी लेस, आहे ना. 10⁻⁹ नॅनोमीटर तेवढं कमी अंतरावर असेल तरच त्याच्या दोघांमध्ये फोर्स. म्हणजे हे जे फोर्स लिक्विड मध्ये वीक असते, हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स असते, इट इज वीकर दॅन सॉलिड अँड द रेंज बिटवीन देम इज व्हेरी लेस. दॅट इज वी आर सेइंग 10⁻⁹ नॅनोमीटर. So it is not meter, it is very less than meter, and we are saying it is nanometer. So we can assume it. So molecules are very, molecules तर छोटेच असतात आणि दोन मॉलिक्युल्स मध्ये कितीचा रेंज असला पाहिजे, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होण्यासाठी दोन मॉलिक्युल्स मध्ये जो रेंज आहे तो किती असतो, 10⁻⁹ नॅनोमीटर, which is very very less, खूप कमी. Okay, so this is the range of molecular force between the in liquid. Okay, next we are going to discuss sphere of influence. आता sphere of influence मॉलिक्युलर थेअरी समजून घेण्यासाठी आपण हे काय बघत आहे, मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन समजून घेण्यासाठी हे सगळे कन्सेप्ट आपल्याला समजले पाहिजे. ओके, सो हे समजलं तर आपण समोर हे समजणार. ओके, सो नेक्स्ट वी आर डिस्कसिंग टॉपिक दॅट इज स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, हे एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ओके, हे लिक्विड आहे, सपोज ह्या लिक्विड मध्ये आपण एक स्फियर कन्सिडर करणार, लिक्विड मध्ये स्फियर राहणार नाही. आता हे सरफेस जे आहे हे जे आपण कन्सिडर करत आहे हे रेस्टवर आहे ना. सरफेस टेन्शन ऍक्च्युअली कधी होणार, जेव्हा जो लिक्विड रेस्टवर आहे तेव्हा सरफेस टेन्शन अप्लाय होणार. असं पाणी असं वाहत असेल तर तेव्हा मॅक्झिमम सरफेस टेन्शन अप्लाय नाही होत. पण जेव्हा लिक्विड जो रेस्टवर आहे, व्हेन लिक्विड इज ॲट रेस्ट, हे सगळं लिक्विड कुठे आहे, रेस्टवर. तर इनसाइड द लिक्विड वी कन्सिडर वन स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, असं. आता सर्कल दिसायला, हे कसं दिसायला, सर्कल दिसायला. पण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, स्फियर कन्सिडर करायचं. तो वी कॅन ड्रॉ स्फियर हियर. आपण बोर्डवर स्फियर काढू शकतो का, नाही. सो इट इज लुकिंग लाईक सर्कल बट वी शुड कन्सिडर इट एज स्फियर. स्फियर म्हणजे कसं, फुटबॉल सारखं आहे ना, सगळ्या बाजूने. सो वी आर कन्सिडरिंग स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे सेंटरला आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर करणार, इकडे पण एक मॉलिक्यूल, इकडे पण एक, सगळीकडे काय कन्सिडर करणार आहेच ना. आता लिक्विड जे कन्सिडर करत आहे तर त्याच्या प्रत्येक इथं एक मॉलिक्यूल असेल तर त्याच्या सगळ्या बाजूने काय राहणार, मॉलिक्यूल राहणार. सो वी आर कन्सिडरिंग मॉलिक्यूल्स एव्हरीवेअर. सेंटरला एक मॉलिक्यूल
तर सगळ्या बाजूने एक मॉलिक्यूल कन्सिडर करणार आणि त्याला म्हणजे सेंटरला मॉलिक्यूल असेल तर इथं पण मॉलिक्यूल आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, सगळीकडे आहे की नाही. मग सो वी आर कन्सिडरिंग इट एज स्पियर. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की हे जे सेंटरला मॉलिक्यूल्स आहेत आणि हे जे मॉलिक्यूल्स आहेत त्याच्या नेबरिंगला ह्याच्यामध्ये रेंज किती राहणार, 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके, सो 10⁻⁹ नॅनोमीटर हे रेंज आहे. समजलं का? कारण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये 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 काय राहणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, सो देयर शुड बी अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड वी नो दॅट. आताच आपण बघितलं की रेंज काय राहणार, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स इज व्हॉट, 10⁻⁹. मग ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कितीचा रेंज असलं पाहिजे. दूर असलं तर चालणार का, नाही. तर द रेंज शुड बी 10⁻⁹ नॅनोमीटर. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काही नाही, एक इमॅजिनरी आपण स्पियर कन्सिडर करत आहे लिक्विड मध्ये, जेणेकरून फॉर आवर कन्व्हिनियन्स टू अंडरस्टँडिंग द कन्सेप्टला समजण्यासाठी आपण कन्सिडर करत. नेक्स्ट आहे सरफेस फिल्म. ओके, नेक्स्ट पहा इथे जे आपण काढलेलं आहे, पहा हे पूर्ण वॉटर आहे याच्यामध्ये कंटेनर मध्ये. पहा हा सरफेस आहे, हा एक्स आणि वाय जो मी काढलेला आहे हा जो सरफेस आहे, तिथून सरफेस पासून तर खाली आहे ना, सरफेस पासून तर खाली च रेंज 10⁻⁹ नॅनोमीटर परत आहे ना. ह्या सरफेस पासून तर खाली रेंज कुठपर्यंत, 10⁻⁹ नॅनोमीटर. तिथून तर इथपर्यंत जो सरफेस आहे त्याला काय म्हणणार, सरफेस फिल्म. दिस इज कॉल्ड एज एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅश ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती राहणार, 10⁻⁹ नॅनोमीटर. हा जो एरिया आहे, हा जो सरफेस आहे त्याला आपण काय म्हणणार, सरफेस फिल्म. ओके, सोपा आहे. सो वी कॉल इट एज अ सरफेस फिल्म. ओके, नाउ सी, म्हणजे याच्या हे जे सरफेसचे मॉलिक्युल्स आहेत आणि इतर जे मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे. कधी राहणार ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन, व्हेन दे आर इन रेंज. मग ते रेंज किती आहे, कधी आहे आपल्याला माहितच आहे, 10⁻⁹ नॅनोमीटर. तर इथून तर 10⁻⁹ नॅनोमीटर पर्यंत जे रेंज आहे त्या एरियाला, ह्या पूर्ण इथून तर एक्स वाय, एक्स टू एक्स डॅश and y to y dash, this area is called as the surface film and whose range is 10⁻⁹ nanometer. Okay, so as simple it is as. Okay, next is free surface of a liquid. Okay, so we know that this is the free surface. आणि गॅसला सांगू शकतो का, गॅसला कोणता फ्री सरफेस आहे सांगू शकतो का आपण, गॅसला नाही सांगू शकतो. पण लिक्विडला पहा, हे लिक्विड आहे, हे आतमधलं तर स्पियर पण असू दे. सो वी कॅन से स्पेरिकल ड्रॉप लिक्विड असेल तर हे सगळे बाजूने जे आहे ते फ्री सरफेस आहे, आतमध्ये नाही आहे. इथं पण तसं आतमध्ये हे फ्री सरफेस नाही आहे. दिस एक्स वाय इज द फ्री सरफेस फॉर दिस लिक्विड विच इज ॲट रेस्ट. सो दिस एक्स वाय इज द फ्री सरफेस. ओके, so we can say for liquid we can consider, or we can say that perfectly we can say that there is a free surface for liquid. For gases we can't say, so that's why this property doesn't belong to or doesn't comes for gases. Okay, so the surface tension property only occurs for liquids. Okay, now so these are the concepts. Okay, हे concepts आहेत to understand the molecular theory of surface tension. I hope you understood this. समजलं असेल. इंटरमॉलिक्युलर फोर्स चे प्रकार पाहिले दोन आहेत, कोहेसिव्ह एडिसिव्ह. सो इन लिक्विड टू लिक्विड देयर इज जनरली कोहेसिव्ह फोर्स. ओके, नो एडिसिव्ह फोर्स देयर. पण एडिसिव्ह फोर्स म्हणजे काय, डिफरंट सबस्टन्सचे मॉलिक्युल्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्याला आपण काय म्हणणार, एडिसिव्ह फोर्स. नेक्स्ट, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किती असतो, 10⁻⁹ मीटर. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, इमॅजिनरी स्पियर आपण लिक्विड मध्ये कन्सिडर करतो ऑन द रेंज ऑफ 10⁻⁹ नॅनोमीटर. सरफेस फिल्म पण सरफेस पासून तर आतमध्ये लिक्विडच्या आतमध्ये जो रेंज आहे किती आहे, 10⁻⁹ नॅनोमीटर. त्या रेंजला आपण काय म्हणतात, सरफेस फिल्म म्हणत आहे. नेक्स्ट आहे फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. जो सरफेस आहे लिक्विडचा जो एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला आपण काय म्हणणार, फ्री सरफेस. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. Next we are going to discuss about F point.
which is in textbook, that is molecular surface tension on the basis of molecular theory. Okay, surface tension on the basis of molecular theory. Okay, so this is the concept. Okay, आता का सरफेस वरच का टेन्शन आहे हा प्रश्न आहे ना. आपल्याला माहित झालं की लिक्विडला एक प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन, त्याच्यामुळे सरफेसवर टेन्शन आहे. का मग लिक्विडला सरफेसवरच टेन्शन आहे, आतमध्ये का नाही आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. एमटी म्हणजे काय? मॉलिक्युलर थेरी. ओके, लेट्स सी. ओके, सो सी हियर वी आर कन्सिडरिंग वन वेसल. एक वेसल आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. सो वी आर देयर इज अ लिक्विड इन दिस वेसल, दॅट इज वॉटर. ओके, सो इन दॅट वॉटर सुरुवातीला आता हे सगळं माहिती आहे आपल्याला ना, हे एक्स वाय फ्री सरफेस आहे, एक्स टू एक्स डॅश वाय टू वाय डॅश हे काय सरफेस फिल्म आहे. हे जे आपण इथं काढलेलं आहे हे काय स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला आपण काय म्हणणार स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. याची रेंज वगैरे काय आहे हे आताच आपण डिस्कस केलं. आणि फोर्स कसं राहणार, कोणता फोर्स राहणार, लिक्विड सेम वॉटर आहे, वॉटरच्या इथं पण मॉलिक्यूल सगळीकडे इन्फायनाइट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत, त्या प्रत्येकामध्ये कोणता फोर्स राहणार, दोन मॉलिक्यूल्स मध्ये विदिन द रेंज देयर इज अ कोहेसिव्ह फोर्स. ओके, नसी इथं कोणता एक, आता आपण तीन केसेस कन्सिडर करणार. वी विल कन्सिडर थ्री केसेस. ओके, सो फर्स्ट इज दिस केस. जेव्हा सुरुवातीला एक स्पियर कन्सिडर करत आहे, ओके, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर करत आहे, ते सेंटर मध्ये लिक्विडच्या सेंटर मध्ये आहे. ठीक आहे, तर इथं पण एक मॉलिक्यूल आहे, त्याच्या आजूबाजूला पण मॉलिक्यूल्स आहेत सगळीकडे, त्याला ए म्हणत आहे ना. सुरुवातीला जे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर करत आहे त्याला काय म्हणालो ए. मग इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण सगळीकडे काय आहे लिक्विड आहे. ओके, सो हा लिक्विड, हा जो मॉलिक्यूल आहे ह्या मॉलिक्यूलला इकडे ओढत आहे, हा जो मॉलिक्यूल आहे इकडे ओढत आहे, म्हणजे अपोजिट सेम आणि अपोजिट फोर्स लागत आहे सगळ्या बाजूनी. हा मॉलिक्यूल इकडे ओढत आहे, हा मॉलिक्यूल जो आहे ह्याला इकडे ओढत आहे. मग हे कुठं जाणार का, हा जो मॉलिक्यूल आहे हा कुठं जाणार का, नाही जाणार. इथं पण तसंच, इथं पण तसंच स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स सगळीकडे तयार होणार. इकडे जे मॉलिक्यूल्स आहेत इनसाइड द लिक्विड, सो ऑन दॅट मॉलिक्यूल्स सेम फोर्स इज अप्लाइड ड्यू टू डिफरंट मॉलिक्यूल्स इन दॅट लिक्विड. सगळ्या बाजूनी फोर्स लागत आहे ना ह्या मॉलिक्यूलवर. सेंटरवर जे मॉलिक्यूल आहे इकडून फोर्स लागत आहे, इकडून लागत आहे, इकडून लागत आहे, इकडून लागत आहे, कोहेसिव्ह फोर्स. मग ते द फोर्स, टोटल फोर्स जे म्हणणार ते कोणता, ह्या ए वर स्पियर ऑफ ह्या मॉलिक्यूलवर कोणता, किती आहे टोटल फोर्स, नेट फोर्स इज व्हॉट, 0. ओके, बिकॉज इट इज ॲट रेस्ट. कुठेतरी मूव्ह होणार का ते नाही. ह्या मॉलिक्यूलवर इकडून फोर्स लागत तर इकडून लागत, इकडून लागत, सगळ्या बाजूनी सेम आणि अपोजिट फोर्स लागत असल्यामुळे टोटल फोर्स जो आहे ह्या मॉलिक्यूलवर काय 0 ला. ओके, सो आय हॅव अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. हे समजलं असेल. ओके, नाउ सी आता सेकंड केस मध्ये काय आहे बी. जेव्हा आपण स्पियर कन्सिडर केला, जो सरफेस फिल्म मध्ये कन्सिडर केला, फक्त थोडासा पार्ट जो आहे त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा थोडासा जो पार्ट आहे तो अबव द फ्री सरफेस आहे ना. हा एक्स वर काय लिक्विडचा फ्री सरफेस आहे, तर थोडासाच पार्ट जो आहे तो वरती. ओके, तरी पण आता पहा इथं जर हवा आहे आणि इथं पाणी, सेंटरला मॉलिक्यूल आहे, इथं मॉलिक्यूल आहे, तर इकडचं मॉलिक्यूल हे इकडे ओढणार, इकडे ओढणार, इकडे ओढणार, इकडे ओढणार. पण इथं हवा आहे, ते एअर पण फोर्स लावणार, पण त्या एअरचा फोर्स जास्त राहणार का लिक्विड मध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत त्याचा फोर्स जास्त राहणार. यस, ऑफकोर्स द फोर्स विच इज हियर है ना, हे जे मॉलिक्यूल्स आहेत ह्या लिक्विडला खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा फोर्स जास्त राहणार. का, कारण आपल्याला माहित आहे इथं जे एअर पार्टिकल्स आहेत ह्याची डेन्सिटी कमी असते कम्पेअर टू लिक्विड. आणि लिक्विडची डेन्सिटी जास्त असते आणि एअरची डेन्सिटी काय असते, कमी असते. आणि एअर पार्टिकल तिथं कमी राहणार, ज्याला पुल करत आहे पण तिथं बिगर फोर्स, इकडे जो फोर्स लागत आहे ह्या मॉलिक्यूलवर ते जास्त आहे. मग हा जो स्पियर आहे किंवा हा जो इकडला जो सेंटर मधला मॉलिक्यूल आहे तर कुठे जाणार, डाउनवर्ड डायरेक्शन. ओके, सो इकडे इकडे ओढत आहे ना मॉलिक्यूल्स. ओके, सो दे आर पुलिंग इट डाउन. द फोर्स हियर,
the force applied by air particles on this molecule is very less, very weak compared to these forces. Okay, समजलं. अजून एक केस कन्सिडर केला, केस नंबर 3, that is we are calling it a C, sphere of influence. Half part is inside the liquid and half part is above the liquid surface. म्हणजे मॉलिक्यूल जे आहे त्याचा मॉलिक्यूल जो लिक्विडचा मॉलिक्यूल आहे तो हाफ पार्ट इनसाइड द लिक्विड आहे, हाफ पार्ट म्हणजे इनसाइड द सरफेस आहे and half part is outside the surface. So in that case also, so on this half part there are the air particles applying the force, and on this half part the liquid molecules are applying the force. Here also the density of air is less and density of liquid particles or liquid molecules is more. So here also the force which is applied in downward direction. इथं पण काय कोणत्या डायरेक्शन नी फोर्स अप्लाय होणार, डाउनवर्ड डायरेक्शन नी ह्या बाजूनी फोर्स अप्लाय होणार. तर पहा काय होते, म्हणजे बेसिक मोटो काय आपलं की इथं लिक्विड मध्ये जे फोर्सेस लागत आहे मॉलिक्युल्स वर ते झिरो आहे. का झिरो आपण बघितलं है ना, इथं असू द्या इथं असू द्या. पण सरफेसवर काय होत आहे ना, इथं फोर्स झिरो लागत आहे का नाही, इकडे काहीतरी फोर्स लागत आहे तर इकडे लागत, तर इकडचा फोर्स जास्त असेल तर इकडे ओढला जाते, हा जो मॉलिक्यूल आहे तो खाली ओढला जातो. इथं पण काय होतं, खाली ओढला जातं किंवा इकडे ओढला जात आहे, म्हणजे सरफेसवर टेन्शन. बरोबर आहे ना. इनसाइड द लिक्विड देयर इज नो टेन्शन व्हेन इट इज एट रेस्ट. We are considering it as when we are assuming it when liquid or water we are considered here is at rest, then inside the liquid there are number of molecules but they are at rest. Why? Because from every side there is a force, cohesive force is applying on every molecule, and that's why there is a net force is zero. But when we come to surface, the molecules which are present here they are in tension. Why? Because there is a force from outside also and inside also, but inside force is more, that's why they are getting pulling down these molecules from all the surface. They are getting what? Pulling down. ते कुठे होत आहे, खाली येत आहे, म्हणजे सरफेस वर टेन्शन, म्हणून ते एक स्ट्रेचर मेम्ब्रेन सारखं बिहेव करतं, म्हणजे टेन्शन येतं. का टेन्शन येतं? बिकॉज ऑफ फोर्सेस, ह्या कोहेसिव्ह फोर्स मुळे आहे ना. आता इथं जे फोर्स आहे हे लिक्विड मॉलिक्यूल आणि एअर मध्ये फोर्स आहे, ते कोणता फोर्स झाला? ऍडेसिव्ह फोर्स. पण लिक्विड मध्ये जे फोर्स आहे ते कोणता फोर्स झाला? कोहेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह म्हणजे इकडचा फोर्स, हे जे मॉलिक्यूल ओढत आहे हे जास्त कोहेसिव्ह फोर्स, हे मॉलिक्यूल दोघं हे खाली ओढत आहे कम्पेअर टू दिस एअर. मग इथं सरफेसवर एक टेन्शन आहे बिकॉज ऑफ मॉलिक्यूल्स दॅट आर प्रेझेंट, दे आर पुलिंग डाऊन ऑर टू दिस साइड ऑर टू दिस साइड. तर त्याच्यामुळे काय होत आहे, सरफेसवर टेन्शन जास्त असते. म्हणून आपण लिक्विडला कोणती प्रॉपर्टी आहे? सरफेस टेन्शन. ओके, सो आय होप समजलं असेल. तर मॉलिक्युलर थेअरीच्या बेसिसवर आपण समजून घेतलं की सरफेसवरच टेन्शन का असतं. एखादा लिक्विड रेस्टवर असेल तर सरफेसवर टेन्शन का असतो, आणि एखाद्या ड्रॉपचा लिक्विड वॉटर ड्रॉप जो आहे किंवा सोप बबलचा जो ड्रॉप आहे त्याचा शेप स्पेरिकलच का असतो? बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन आहे ना. त्याचा जो भाग जो आहे त्याचा जो सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे एअरच्या, तो स्ट्रेच करू पाहतो. मग सगळं भाग जर स्ट्रेच करत असेल तर त्याचा शेप कोणता होणार? कोणतं होणार? स्पेरिकल होणार. सपोज त्याच्यावर ग्रॅव्हिटी पण ऍक्ट होत आहे, स्पेरिकल झाल्यावर त्याच्यावर ग्रॅव्हिटी जर जास्त असेल त्याच्यावर जे ऍक्ट होत आहे, मग हे सरफेस जे आहे स्पेरिकल नाही राहत, तो पसरणार आहे ना. काही वेळेसाठी राहणार, नंतर तो काय होणार? पसरणार, जेव्हा ग्रॅव्हिटी जास्त लागणार त्याच्यावर. जेव्हा ह्या सरफेस टेन्शन पेक्षा जर ग्रॅव्हिटीचा फोर्स जास्त लागला तर तेव्हा ते स्पेरिकल राहणार का? नाही राहणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सरफेस टेन्शन. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण आपण थोडंसं सरफेस टेन्शन बद्दलच आता समोर प्रॉपर्टीज बघणार, अजून अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे, पोटेन्शियल एनर्जी काय, सरफेस टेन्शनचं फॉर्म्युला वगैरे बघणार आता आपण कसं काढणार. ओके, नेक्स्ट टॉपिक मध्ये सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय राहणार, त्याचं युनिट, डायमेन्शन आणि त्याची एनर्जी कशी असते आतमध्ये, ते सगळे आपण समोर बघणार. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे नाउ. ओके, लेट्स सी इन नेक्स्ट व्हिडिओ.